महाराष्ट्राच्या यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये काँग्रेसनं किती अभूतपूर्व घोळ घातलेले आहेत याचं एक अत्यंत मोठं उदाहरण आज कोल्हापुरात पाहायला मिळालं। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी खरं तर बंडखोर किंवा अपक्ष अर्ज मागे घेत असतात, पण आज काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारानं अचानकपणे नाट्यमयरित्या माघार घेतलेली आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून मधुरिमा राजे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती। इथूनच राजेश लाटकर ज्यांना आधी काँग्रेसनं तिकीट जाहीर केलेलं होतं ते उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत का याच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती। सगळेजण फोन करून विचारत होते। राजेश लाटकर हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशा पद्धतीच्या बातम्या पण माध्यमांच्या मध्ये येत होत्या। त्यामुळं उत्सुकता किंवा चर्चा राजेश लाटकर यांच्या माघारीची असताना अचानकपणे बातमी येते की मधुरिमा राजे ज्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळं याचा सगळ्यात मोठा परिणाम काय होणार आहे तर कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावरचा आता उमेदवारच शिल्लक नाहीये, कारण राजेश लाटकरांचा जो अर्ज होता तो त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला होता आणि त्याच्यामध्ये पण खूप घोळ झालेला होता। हा इतका मोठा घोळ आहे की तो नीट समजून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडंसं मागे जावं लागेल, त्याच्याकडे मी येतोच। पण आजची जी घडामोड आहे ती काँग्रेसची या विधानसभा निवडणुकीची तयारी नेमकी काय लेवलला चालू आहे आणि एक प्रकारे काँग्रेसला हा जो एक ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे त्या मस्तीमध्ये काँग्रेस हे अशा पद्धतीचे खेळ करते का हा प्रश्न उपस्थित होतो। लक्षात घ्या की भाजपमध्ये एकेका सीटसाठी एक सीट सेव्ह करण्यासाठी अगदी मायक्रो लेवलला मॅनेजमेंट सुरू आहे। म्हणजे नगरमधलं एक उदाहरण होतं की तिथले जे असंतुष्ट आहेत लोकल लेवलचे त्यांना शांत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे त्यांना घेऊन थेट अमित शहांच्या पुढे उभे करतात आणि सगळी मतभेद कलह जे आहेत ती मिटवली जातात। इकडं कोल्हापूर उत्तरमध्ये म्हणजे सुरुवात करायची तर एकतर पोटनिवडणूक सुरुवातीला झालेली होती, त्याच्यानंतर जयश्री जाधव इथं निवडून आलेल्या होत्या, त्यांना यावेळी तिकीट दिलं नाही। त्यांच्याऐवजी राजेश लाटकर यांना पहिल्यांदा तिकीट जाहीर झालेलं होतं। राजेश लाटकर हे नगरसेवक आणि माजी महापौर पण आहेत। त्यांना जेव्हा तिकीट दिलं गेलं तेव्हा एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं गेलेलं आहे। कोल्हापूरचं उत्तर राजेश लाटकर अशा पद्धतीची एक कॅम्पेन सुद्धा चालली, पण अवघ्या 48 तासामध्ये त्याच्यात बदल झाला आणि मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली। आता मधुरिमा राजे कोण आहेत तर शाहू छत्रपती जे नुकतेच लोकसभेचे खासदार म्हणून पण निवडून आलेले आहेत त्यांच्या त्या सुनबाई आहेत आणि दिग्विजय खानविलकर जे राज्याचे माजी आरोग्यमंत्री होते त्यांच्या त्या कन्या। आता कोल्हापूर मधून याच्या आधी 2004 ते 2009 मालोजी राजे हे शाहू महाराजांचे पुत्र काँग्रेसच्याच तिकिटावरती आमदार झालेले होते। मालोजी राजांच्या मधुरिमा राजे या पत्नी आहेत। आता खरोखर म्हणजे आज जी माघार झालेली आहे त्याच्यामध्ये एक दिसतंय की राजघराण्यामधला एक अंतर्गत वाद या सगळ्याला कारणीभूत होता। मधुरिमा राजेंनी लढायचे की नाही याच्याबद्दलची निश्चिती कदाचित राजघराण्यामध्ये शेवटपर्यंत नव्हती आणि त्याच्यातून हा वाद झाला। पण याचा एक सगळ्यात मोठा परिणाम काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या ताकदीवरती आणि जिल्ह्यातलं जे एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत होतं सतेज पाटील यांच्या सुद्धा सगळ्या पुढच्या कॅल्क्युलेशनवरती होणार आहे। कारण आज ज्या पद्धतीचं चित्र दिसलं उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर सतेज पाटील संतापल्याचं सगळ्यांनी पाहिलं, त्याच्या क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या। ती क्लिप नेमकी काय आहे हे आधी आपण ऐकूयात। दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद। म्हणजे ज्या सतेज पाटलांच्याकडं कोल्हापूरची धुरा इतक्या दिवसांपासून आहे आणि जिथं त्यांनी ताकदीनं खरं तर मागच्या वेळी त्यांनी भाजपमुक्त जिल्हा करून दाखवलेला होता, पण त्याच सतेज पाटलांचं मोरल एक प्रकारे डाऊन करण्याचं काम या सगळ्या घोळानं झालेलं आहे। आणि लक्षात घ्या की अजून मतदानाला सुरुवात व्हायची आहे, प्रचाराला सुरुवात व्हायची आहे, खरी लढाई अजून सुरू व्हायची आहे आणि त्याच्या आधीच काँग्रेसचा एक उमेदवार जो आहे तो अधिकृत चिन्हावरती निवडून येणार नाहीये या मतदारसंघामध्ये हे निश्चित झालेलं आहे।
याच मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून ताकद स्वतः मुख्यमंत्र्यांनी लावलेली होती. त्यांचे जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर हे इथून धनुष्यबाणाच्या तिकिटावरती उमेदवार आहेत. जयश्री जाधव ज्या आधी काँग्रेसच्या आमदार होत्या, पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या, त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एका रात्रीत विमान पाठवून बरीच घडामोड पडद्यामागे घडली. एवढी सगळी ताकद लावलेली होती आणि त्याच्यानंतर आता ज्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांनीच स्वतःहून माघार घेतलेली आहे. त्यामुळं अधिकृत उमेदवार ऐनवेळी माघार घेतो, हे अशा पद्धतीचं एक चित्र आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघतोय. विधान परिषदेच्या वेळी सत्यजित तांबेंच्या उमेदवारी अर्जाबाबत जो एक घोळ शेवटच्या क्षणाला झालेला होता, तशाच पद्धतीचा घोळ आज कोल्हापूरच्या या राजकारणामध्ये झालेला आहे. आणि साहजिक आहे की या सगळ्या म्हणजे घोळाचा परिणाम केवळ कोल्हापूर उत्तरपुरता मर्यादित राहणार नाही, याचा इफेक्ट आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होणार हे निश्चित आहे. कोल्हापूर उत्तरमधल्या या सगळ्या घोळाचा नीट परिणाम समजून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत कोल्हापूरचे माध्यमकर्मी आणि कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून असणारे अरुण नाईक आत्ता माझ्यासोबत आहेत. आज जे काही घडलं आहे ते खरोखर खूप इंटरेस्टिंग आहे आणि राजघराण्यामध्ये अनेकदा पिता पुत्र हा संघर्ष जो आहे तो खूप वेगळ्या लेवलला असतो. आपल्या घरामध्ये आपल्याला असं वाटेल की अरे घरामध्येच तिकीट मिळतंय तर ते का नको आहे, पण अनेकदा म्हणजे ज्यांना छत्रपती ही पदवी असते ते बऱ्याचदा आपल्या पुत्रांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने वागत असतात. तुम्ही बऱ्याच आग्रही असतात ते हे राजकारण बघत आलाय. आज जे घडलंय त्याच्यामध्ये हे राजघराण्यातल्या अंतर्गत संघर्षाचे काय लेयर्स नेमके तुम्हाला दिसत आहेत? मला वाटतं की महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र आणि त्यात विशेषतः कोल्हापूर हा पुरोगामी चळवळीचा महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे किंवा देशाचाच केंद्रबिंदू आहे. या ठिकाणाहून काय राजकीय गतिविधी होते, कुठला उमेदवार निवडून येतो, कोण निवडणुकीसाठी उभा आहे, ह्याचा एक सिम्बॉलिक मेसेज संपूर्ण देशभर जात असतो. बरोबर. तर आत्ताच जी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती खासदार म्हणून निवडून आले, तर कोल्हापूरच्या लोकांना जो आनंद झालेला होता आणि एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा एक उभारीचा काळ आहे. शाहू महाराजांची खासदार म्हणून निवड होणे ही. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती कोल्हापूरचा बालेकिल्ला म्हटलं की स्वाभाविकपणे हा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यामध्ये भाजप असेल किंवा अन्य पक्ष असतील, विरोधक नेहमीच सतत फाईट देत असतात आणि कोल्हापूर आपल्या ताब्यात मिळावं असे प्रयत्न असतात. म्हणजे मला जे काही पडद्यामागून घटना घडतात त्यामध्ये असं आपल्याला सगळ्यांनाच डायरेक्टली कळतं की भाजपाची जी सगळ्यात शीर्षस्थ नेते आहेत ते कोल्हापूरच्या बाबतीत एनकेन प्रकारे वेगळ्या माध्यमातून हा गड आपल्याकडे कसा राहील यासाठी प्रयत्न करतात. त्यातला इंटरेस्टिंग म्हणजे काही दिवसांपूर्वी राहुल गांधी सुद्धा कोल्हापुरात येऊन गेले. संविधान सन्मान संमेलन इथं झालं. बरोबर. त्याच कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं म्हणजे आता चिन्हावरचा उमेदवारच नसणार आहे इतकी नामुष्की पक्षावरती आलेली आहे. त्यामुळं हे सगळं टाळता आलं असतं नक्कीच. हे म्हणजे मधुरिमा राजेंची ज्यावेळी त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी त्या निवडून येणार आहेत असं एकूण सगळीकडे चर्चा होती. आणि आजची जी घटना आहे ही अतिशय धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. म्हणजे राजघराण्यातला अंतर्गत कलह तर हा चव्हाट्यावर आलेलाच आहे, पण त्याच्याबरोबरीनं त्याची कारणं काय आहेत? एकतर शाहू छत्रपती हे स्वतः खासदार झाले, त्याच्यानंतर त्यांची इच्छा अशी होती का की आता घराण्यातला एक जण लोकप्रतिनिधी झालाय तर अजून एक नको म्हणून, म्हणजे काय कारण काय? सुरुवात जी झाली ना तिथून असं मला वाटतंय की शाहू महाराजांना असं वाटत होतं की आपण आता खासदार झालेलो आहोत, आपल्याच घरामध्ये पुन्हा कोणी निवडून येऊ नये कारण त्याचा मेसेज चुकीच्या पद्धतीने जाईल. हा एक भाग झाला. पण ह्याच्या बरोबरीनं पुन्हा परत 2 मुलं आहेत, दोघांचे वेगवेगळे विषय आहेत, राजकीय पक्ष पण एकाने स्थापन केला. म्हणजे संभाजीराजे छत्रपती हे तिसऱ्या आघाडीत आहेत, त्यांचं वेगळं राजकारण, त्यांनी वेगळं राजकारण, त्यांचा पक्षही इथं वेगळा आहे. आणि त्याच वेळी जर या पुढं आल्या तर कदाचित एक अंतर्गत असं वाटते की आत्ताच्या एकूण सगळ्या सिच्युएशनमध्ये मधुरिमा राजेंना काय की राजकीय बॅकग्राऊंड पूर्वीचे आहे. त्यांच्या वडिलांची निवडणूक त्यांनी बरीचशी बघितलेली आहे. त्यानंतर घरचं संपूर्ण वातावरण त्यांचं राजकीय स्वरूपातलंच होतं. त्यामुळे लोकांचा कनेक्ट जो आहे तो त्यांचा व्यक्तिगतरित्या जास्त आहे. मला असं वाटतं त्या निवडून येणार आहे त्यापेक्षा अंतर्गत कलहामध्ये कुठंतरी त्या जास्त पुढं जातील असं वाटतंय की काय, असं एक शंका लोकांना. पण जेव्हा आता घोळ बघा काय काय लेवलला झालेत की एकतर पहिल्यांदा राजेश लाटकरांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर ते 48 तासात मागे घेतलं गेलं. त्याच्यानंतर जर समजा मधुरिमा राजेंना उमेदवारी द्यायची होती तर किमान मग ती स्वीकारताना राजघराण्यातलं एकमत आहे की नाही
हे व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आत्ता जी भूमिका दिसते की राजकारणामध्ये आपली उमेदवारी हवी नको किंवा राजेश लाटकर मागे घेत नाहीयेत अर्ज, याच्यावरती मग त्यांची भूमिका डिपेंड होती का? नाही, आत्ता जी प्रतिक्रिया पहिली व्हायरल झालेली आहे सतीश पाटलांची, त्यामध्ये ते म्हणतात की माझा विश्वासघात झालेला आहे. विश्वासघात झालेला आहे हे समोरच सांगतात, त्यांच्या मनोरमा राजेंच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यातूनच स्पष्ट कळतंय की त्यांनी कुठलेही संकेत न देता अचानकपणे ते तिथेच गेलेत आणि अर्ज माघार घेतले. म्हणजे कुठलीही चर्चाच झालेली नाही. हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे की तुम्ही स्वतःहून ज्यावेळी ठरवता की हा उमेदवार म्हणून जाहीर होतो, त्याला सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या जातात आणि अचानकपणे माघार घेणं हा काँग्रेसमधला अंतर्गतांच्या नेतृत्वाला कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडीमुळे हानी पोहोचते? सतीश पाटलांचं संपूर्ण आत्ता विरोधकांचं लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतोय की आत्ता गोकुळ असेल किंवा अन्य सगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. सगळ्या निवडणुका ते एक हाती जिंकतायत आणि मुख्य म्हणजे ते पुरून उरलेले आहेत. तर या घटनेमुळं सलग जयश्री वहिनींच्या बाबतीतला असेल, त्यांना तो जिव्हारी लागलेला विषय आहे. राजेश लाटकरांसाठी त्यांनी जाहीर केलं होतं, पण ते म्हणतात की मला लोकांच्यामधनं काही विरोध आला असेल किंवा त्यांच्या उमेदवारीबद्दल काही प्रश्न आहेत लोकांचे, म्हणूनही कदाचित बदल हा केलेला असेल. तर तिसऱ्यांदा सलगपणे एकाच आठवड्यात 3 घटना घडणं हे फार वाईट गोष्ट आहे. केवळ या मतदारसंघापुरता परिणाम याचा संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम राहणार आहे. आणि सतीश पाटलांचं नेतृत्व एक हाती एक हुकमी अशा पद्धतीचं जे आहे, त्या बाबतीमध्ये ह्याला छेद देणारी ही घटना आहे आणि याचा खूप मोठा खोलवर परिणाम होईल असं वाटतंय. बरोबर. पण दुसरंही असं आहे, सतीश पाटील ह्याच्यातून तावून सुलाखून अधिक त्वेषानं काहीतरी वेगळं करतील. काँग्रेसच्या चिन्हावरची ही निवडणूक हा प्रश्न आहेच आपल्यासमोर सगळा, पण त्यातून काहीतरी ते वेगळं करतील आणि आणखीन जास्त कणखरपणे या निवडणुकीला सामोरं जातील. जी माहिती आपण घेतली त्याच्यानुसार एकतर सुरुवातीचे जे सर्वे होते त्याच्यानुसार मधुरिमा राजेंना तिकीट द्या अशी सुद्धा सतीश पाटलांची म्हणजे तयारी होती, इच्छा होती, त्यांनी म्हटलं पण होतं. ते नाही झाल्यानंतर मग राजेश लाटकरांचं नाव पुढे झालं आणि हे नाव नंतर मग बदलावं लागलं. बदलल्यानंतर सुद्धा मग जर समजा राजकारण ठाम राहिलं असतं तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. पण एकंदरीत हा सगळा घोळ जो आहे तो काँग्रेसची या निवडणुकीमधली तयारी काय लेवलला चालू आहे हे दाखवणारा आहे. आणि म्हणजे मतदारसंघाचं नाव सुद्धा कोल्हापूर उत्तर आहे, पण महाराष्ट्रामध्ये या तयारीचं उत्तर नेमकं काँग्रेसला सापडत नाहीये की नेमकी कशी असावी विधानसभेसाठी, हेच याच्यातनं दिसतंय. हा घोळ अभूतपूर्व तर आहेच, पण पक्षाच्या एकूण तयारीवरती आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरती सुद्धा परिणाम करणारा ठरेल. पुढे नेमकं काय होतंय आपण बघूयातच. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.